श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 6.3 पाहणार आहोत. त्यामध्ये आता बघा क्वेश्चन 5 क्वेश्चन आहेत. ओके, ते आता आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 आहे, मी ॲज इट इज काही लिहून घेतलेला आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC सच दॅट अँगल B इज इक्वल टू 100 डिग्री, BC इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर, अँगल C इज इक्वल टू 50 डिग्री अँड कन्स्ट्रक्ट इट्स इन सर्कल. आता आपल्याला कन्स्ट्रक्शन ABCचं करायचं आहे. फर्स्ट आपण त्यासाठी हे किती मेजरमेंट आहे ते काढण्यासाठी आपण काय एक रफ डायग्रॅम काढूया, म्हणजे आपल्याला काय कन्स्ट्रक्शन करायला सोपं जाईल. ट्रायंगल ABC आहे आणि अँगल B 100 डिग्री आहे, त्यामुळे हा ट्रायंगल आहे तो असा येणार आहे, राईट. ABC आणि अँगल B आहे 100 डिग्री. ओके, आणि BC आहे, BC म्हणजे 6.4 सेंटीमीटर येणार आहे आणि अँगल C आहे 50 डिग्री. आणि आपल्याला त्याचा काय इन सर्कल काढायचा आहे. इन सर्कल काढण्यासाठी आपल्याला अँगल B आहेत म्हणजे ट्रायंगलच्या कोणत्याही अँगलचे काय दोन बायसेक्टर आपल्याला काढावं लागणार आहे. त्यासाठी आपण अँगल Bचा आणि अँगल Cचा बायसेक्टर काढूया. ओके, आता आपण कन्स्ट्रक्ट करूया. मी आता काय पेनाच्या मदतीनं ते करते, तुम्ही काय पेन्सिल न करा. ओके, आता BC आहे 6.4 सेंटीमीटर. BC 6.4 सेंटीमीटर. बघा आता 6.4 सेंटीमीटर. ओके, आणि काय आता आपण लाईन ड्रॉ करूया. हे किती आलेले आहे 6.4 सेंटीमीटर. ओके, BC आणि आता अँगल B आहे 100 डिग्री. तर आपण 100 डिग्री घेऊया B ह्या पॉईंटवरती आणि बरोबर ह्या लाईनवरती. BC ह्या लाईनवरती आणि 100 डिग्री म्हणजे बघा आता बरोबर इथं जात आहे, राईट. आणि हे आपण काय आता लाईन काय जॉईन करून घेऊया. या मी काय अशा लाईन जॉईन करून घेतलेली आहे. ओके, नंतर बघा आता अँगल C आहे 50 डिग्री. अँगल C आपण काय 50 डिग्री घेऊया. अँगल C या पॉईंटवरती बघा आता C या पॉईंटवरती आणि बरोबर ह्या लाईनवरती. ओके, आणि किती 50 डिग्री. 50 म्हणजे बरोबर इथं असं होतं आहे 50 डिग्री. आणि आता आपण काय लाईन जॉईन करून घेऊया. बरोबर बघा आता इकडं पुढं जात आहे. ओके, हे काय असं जॉईन करून घ्यायचं आहे. आता ही तर रफ डायग्रॅम माझी इथं आलेली आहे, थोडीशी साईडला काढायला पाहिजे होती. ठीक आहे, तुम्ही साईडला काढा. आणि इथं हा पॉईंट जॉईन झालेला आहे. हा काय आहे तर A आहे. आपला ABC आपण काढलेला आहे. आणि अँगल B आहे इथं काय 100 डिग्री. अँगल C आहे 50 डिग्री. ओके, नंतर आपल्याला अँगल Bचा फर्स्ट आपण काय बायसेक्टर काढूया. आता बायसेक्टर कसं काढायचं आहे ते आपण आधीच्याही स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. बघा आता B ह्या पॉईंटवरती वरून काय आपल्याला ह्या लाईनवरती आधी आर्क काढायचे आहेत. ओके, सेम अंतरावरती आर्क काढायचे. नंतर ह्या पॉईंटवरून इकडं काय असे आर्क काढायचे आहेत. ओके, आणि बरोबर हा जिथं जॉईन झालेला आहे तिथून आपल्याला काय एक लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, आणि हा जो पॉईंट आहे या बरोबर पॉईंटमधून तसंच आपण अँगल Cचाही बायसेक्टर काढूया. अँगल Cचाही बायसेक्टर काढूया सेम हियर या पद्धतीनंच. ओके, आणि इथूनही आपण काय इथं आपल्याला आता जॉईन झालेली आहे, तिथून ह्याला एक लाईन ड्रॉ करूया.
ओके. आणि नंतर इथं हे जॉईन झालेलं आहे, तिथून आपल्याला काय BC ह्या लाईनवरती काय बायसेक्टर काढायचा असतो. ओके. त्यासाठी आपल्याला काय सेट स्क्वेअरचा यूज करायचा असतो. बघा आता बरोबर परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करायचे आहे BC या लाईनवरती आणि ह्या पॉईंटवरती. आपल्याला काय असं जॉईन करायचं आहे. हा काय आता परपेंडिक्युलर आला. नंतर बघा आपल्याला इथून ह्या पॉईंटपासून इथपर्यंत खालीपर्यंत काय हे अंतर घ्यायचं आहे. राईट. इथपर्यंत अंतर घ्यायचं आहे आणि आपल्याला काय एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. ओके. बघूया आता येतोय का आपल्याला. बघा आता आपला हा सर्कल काय ड्रॉ झालेला आहे. ओके. राईट. आपला हा पॉईंट जो आलेला आहे त्याला काय आय हे नाव द्यायचं आहे. म्हणजे इन सर्कलच्या पॉईंटला आय हे नाव असतं. राईट. आणि हे जर बरोबर इथं जॉईन तिन्ही बाजूला जर जॉईन झालं तरच काय हे आपला इन सर्कल आहे तो बरोबर असतो. राईट. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2, construct triangle PQR such that angle P is equal to 70 degree, angle R is equal to 50 degree आणि QR 7.3 centimeter and construct its circumcircle. फर्स्ट आपण याची रफ डायग्राम काढूया की कशी असेल ती. ओके. PQR काढायचं आहे. राईट. आता QR आपल्याला त्यामुळं खाली घ्यावं लागणार आहे. त्यामुळं अँगल P इथं येणार आहे, अँगल Q इथं येणार आहे, अँगल R इथं येणार आहे. राईट. म्हणजे असा ट्रायंगल तयार होईल बघा आता थोडक्यात. ओके. PQR. QR आहे 7.3 सेंटीमीटर आणि अँगल P दिलेला आहे हा किती आहे तर 70 डिग्री. ओके. आणि अँगल R दिलेला आहे 50 डिग्री. पण आपल्याला इथला अँगल Q हा अँगल माहीत असेल तर आपल्याला काढायला काय खूप सोपं जाईल. त्यासाठी आता आपल्याला माहीत आहे ट्रायंगलच्या हे अँगलची मिळून सम मिळून शिना किती असते तर 180 डिग्री असते. त्याचा यूज करून आपण फर्स्ट काय अँगल Q किती आहे ते काढूया. म्हणजेच आता बघा इन ट्रायंगल PQR ह्यामध्ये काय असणार आहे तर अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. का तर सम ऑफ अँगल ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. राईट. त्यामुळे अँगल P आहे 70 डिग्री, अँगल Q काढायचा आहे, अँगल R आहे 50 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. त्यामुळं आता ह्याचं आणि ह्याचं प्लस केलं किती आलं 120 डिग्री. राईट. प्लस अँगल Q इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल Q इज इक्वल टू 180 प्लस आहे इकडं गेलं की मायनस होणार आहे 120 डिग्री. त्यामुळे अँगल Q इज इक्वल टू किती येते तर 60 डिग्री. त्यामुळं हा अँगल आलेला आहे तो 60 डिग्री आलेला आहे. राईट. आता आपण ह्या रफ डायग्रामचा यूज करून आपण फर्स्ट कन्स्ट्रक्शन करूया. PQR काढूया आणि नंतर सर्कल काढायचं आहे. आता फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण बघितला होता इन सर्कल काढायचा होता. सर्कल म्हणजे काय बाहेरच्या बाजूचा सर्कल, ट्रायंगलच्या बाहेरच्या बाजूचा सर्कल. ओके. आता तो आपण कसा काढायचा ते बघूया. आता फर्स्ट QR आहे 7.3 सेंटीमीटर. फर्स्ट आपण ते काय काढून घेऊया. 7.3 सेंटीमीटर. 7.3 सेंटीमीटर बघा आता. 7 बरोबर
3 सेंटीमीटर. आता हे काय आपण लाईन ड्रॉ करूया. हे काय QR आहे. QR ही किती 7.3 सेंटीमीटर आहे. आणि आता आपण अँगल Q काढलेला आहे 60 डिग्री. फर्स्ट हा आता आपण काय काढून घेऊया. किती आहे तर 60 डिग्री. ओके. बरोबर Q ह्या पॉईंटवरती आणि ह्या लाईनवरती, राईट. आणि 60 डिग्री म्हणजे बरोबर इथं झालेलं आहे. आणि हे आपण काय लाईन ओढून घेऊया. ओके. नंतर अँगल R, आणि अँगल R किती आहे तर 50 डिग्री आहे. आता आपण हे काय 50 डिग्री घेऊया. बघा आता R ह्या पॉईंटवरती आणि ह्या लाईनवरती बरोबर असं घ्यायचं आहे आपल्याला. ओके. आणि 50 डिग्री बरोबर हे असं 50 डिग्री आलं. ओके. आणि हे आता आपल्याला काय जॉईन करायचे आहे. आणि हा पॉईंट जिथं जॉईन झालेला आहे तिथं काय येणार आहे P येणार आहे. ओके. अँगल Q आहे 60 डिग्री, अँगल R आहे 50 डिग्री, आणि हा ॲटोमॅटिकली जरी आपण मेजर केलं नसेल तरी काय 70 डिग्री येतोच. हा किती आहे 70 डिग्री. ओके. आणि आता आपल्याला बघा काय काढायचं आहे तर सर्कल काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला फर्स्ट ह्या ज्या साईड आहेत किमान 2 साईडचा आपल्याला काय काढावं लागणार आहे बायसेक्टर काढावं लागणार आहेत. आता आपण PQ आणि PR ह्या 2 साईडचं काय बायसेक्टर काढूया. बायसेक्टर काढण्यासाठी बघा आता आपल्याला हे काय निम्म्यापेक्षा काही जास्त अंतर घ्यायचं आहे. आणि इकडं जसं आपण आर्क काढलेला आहे तसंच ह्या साईडलाही असा आर्क काढायचा आहे. ओके. आणि नंतर ह्या पॉईंटवरूनही तसाच सेम आर्क इकडं जसा काढला तसंच काय इकडंही काढायचं आहे. ओके. आणि ह्या लाईन आहेत आता आपण काय जिथे इंटरसेक्ट झालेले आहेत तर असं आपण काय जॉईन करून घेऊया. बघा आता बरोबर जॉईन करून घ्यायच्या आहेत ह्या. ओके. आणि तसंच आता इथं काय हा बायसेक्ट झालेला आहे. ओके. आणि आता PQ ह्याच्यावरतीही आपण असंच निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया आणि बायसेक्टर काढूया. आता Q ह्या पॉईंटवरून फर्स्ट दोन्ही साईडला काय आता आपण आर्क काढून घेऊया. नंतर P ह्या पॉईंटवरून आर्क काढूया. 2 मिनिट. आता हा आर्क आपल्याला वाढवावा लागणार आहे. इथं असा घेऊया. नंतर P ह्या पॉईंटवरून काढूया ह्याच्यावरती, राईट. आणि जिथं जॉईन झालेलं आहे तिथं आपण असं काय लाईन ओढून घेऊया एक. बघा आता बरोबर हे इथं जॉईन झालेलं आहे, हा तिथं जॉईन झालेला आहे. तिथून काय आपल्याला अशी एक लाईन ड्रॉ करायची आहे. ओके. आता बरोबर ह्या 2 बायसेक्टरचा जिथं जॉईन झालेला आहे तिथून बरोबर आपल्याला काय ह्या PQR ह्यावरती काय सर्कल काढायचं आहे. ओके. बरोबर एवढं अंतर घ्यायचं आहे. बघूया आता सर्कल बरोबर येतोय का. ओके. राईट. तुम्ही बघितलं तर आपला सर्कल काय हा आलेला आहे. इथं P ह्याच्यावरती जॉईन झालेला आहे, इथं Q आणि इथं R या पॉईंटवरती काय जॉईन झालेला आहे, राईट. हा काय झाला सेमी सर्कल झाला, राईट. आणि ह्या जो पॉईंट असतो ह्या पॉईंटला आपण नाव काय द्यायचं असतं C, आणि इन सर्कलच्या नाव द्यायचं असतं I, आणि सर्कम सर्कलच्या जो सेंटर असतो त्याला नाव द्यायचं असतं C. ओके. आता आपण काय क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 बघा. Construct a triangle XYZ such that XY is equal to 6.7 cm, YZ is equal to 5.8 cm आणि XZ is equal to 6.9 cm. Construct its incircle.
आता आपल्याला इथं मेजरमेंट दिलेलं आहे, त्याच्या आधारे आपण काय आधी एक रफ डायग्रॅम काढूया. ओके, रफ डायग्रॅम काढायची आहे. एक्स वाय झेड आहे, एक्स वाय झेड. आता आपण इथं एक्स वाय झेड असं जरी घेतलं तरी चालतंय, नो प्रॉब्लेम. आता इथं बघा, आता एक्स वाय आहे 6.7 सेंटीमीटर. ओके, आणि वाय झेड आहे 5.8 सेंटीमीटर आणि एक्स झेड आहे 6.9 सेंटीमीटर. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे तर इन सर्कल काढायचं आहे. म्हणजे ह्यानंतर अँगलचं बायसेक्टर घेऊन शिना नंतर इन सर्कल काढावं लागणार आहे. फर्स्ट आपण हे काय आता ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया, इथं जे मेजरमेंट सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं. ओके, आता बघा काय होतं आहे. फर्स्ट आपण एक्स वाय आहे 6.7 सेंटीमीटर घेऊया. एक्स वाय आहे ते 6.7 सेंटीमीटर घ्यायचं आहे. 6.7 सेंटीमीटर. ओके, आणि आता आपण हे काय ड्रॉ करून घेऊया लाईन. हे किती आहे एक्स वाय आणि हे 6.7 सेंटीमीटर आहे. ओके, नंतर एक्स झेड आपल्याला 6.9 घ्यायचं आहे. कंपासच्या साहाय्याने आपल्याला काही 6.9 हे अंतर घ्यायचं आहे. बघा आता कुठंपर्यंत होत आहे तर 6.9, राईट, 6.9 अंतर घ्यायचं आहे. आणि आपल्याला एक्स पासून हे असं काय एक आर्क काढायचा आहे. आपण मोठासा काढून घेऊया, आपल्याला माहीत नाही इथं कुठंपर्यंत जॉईन होईल ते. ओके, आपण हा मोठासा आर्क काढून घेतला. नंतर वाय ह्या पॉईंटपासून किती 5.8 सेंटीमीटर हे अंतर घ्यायचं आहे. 5.8 सेंटीमीटर. ओके, बघा आता 5.8 सेंटीमीटर आपण किती 5.8 सेंटीमीटर अंतर घेतलं. नंतर इथून हा आर्क आहे हा काय जॉईन करायचे. 2 मिनिटं वापस से मी बघते एकदा 5.8 आहे का. 5.8 सेंटीमीटर. ओके, नंतर हे काय आपल्याला असं जॉईन करून घ्यायचं आहे, आर्क काढून घ्यायचा आहे. आणि इथं हा जो पॉईंट भेटला तो काय झेड असणार आहे, राईट. आणि हे आपल्याला जिथं आर्क इंटरसेक्ट झालेला आहे इथं काय आपल्याला अशा लाईन ओढून घ्यायच्या आहेत. लाईन आपण ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. ओके, आणि आपल्याला बघा आता हे किती आलेलं आहे फर्स्ट आपण लिहून घेऊया. 6.9 सेंटीमीटर हे आलेलं आहे 5.8 सेंटीमीटर. आणि आपल्याला आता इन सर्कल काढायचं आहे, राईट. त्यासाठी आपल्याला काय एक्स आणि वाय ह्या अँगलचं काय बायसेक्टर काढावं लागणार आहे. ओके, फर्स्ट आपण हे काय बायसेक्टर काढून घेऊया. बघा आता ह्या पॉईंटपासून बरोबर असे या लाईनवरती आर्क काढून घ्यायचे आहेत. नंतर इथून या पॉईंटपासून इकडं काय असे आर्क काढायचे आहेत. दोन मिनिट, इथून हे असं काय आर्क काढायचे आहे. आणि हे काय आता आपल्याला जॉईन करायचं आहे. ओके, बघा हे असं काय जॉईन केलेलं आहे, राईट. आणि नंतर इथंही वाय ह्याच्यावरून काय आपल्याला आर्क काढायचा आहे. नंतर आपल्याला इथून या पॉईंटपासून इकडं असे आर्क काढायचे आहेत. ओके, आणि नंतर आपल्याला हे काय जॉईन करून घ्यायचं आहे. आता ही लाईन आहेत या मोठ्या वडाव्या लागणार आहेत.
ओके, या अशा लाईन आहेत, या मोठ्या वाढाव्या लागणार आहेत. ठीक आहे, लाईन एक्सटेंड करून घेते. ओके, आणि नंतर बघा आता हा पॉईंट भेटलेला आहे आपल्याला. हा काय आय असतो, इन सर्कलचा सेंटर म्हणजे आय असतो. आता ह्या पॉईंटवरून आपल्याला इकडं काय करायचं आहे, तर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. ओके, परपेंडिक्युलर ड्रॉ करूया आपण. बघा आता बरोबर ह्याच्यावरती आणि या आय ह्याच्यावरती, तर आपल्याला असं काय परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्यायचं आहे. ओके, नंतर आता बघा आय या पॉईंटमधून मी काय इथपर्यंत अंतर घेत आहे आणि बरोबर असा हा सर्कल ड्रॉ करते. ओके, बघा आता होतोय का. यस, आपला सर्कल आलेला आहे. राईट, बरोबर आपल्या तिन्ही साईडला हे काय टच झालेलं आहे. राईट, इथं ह्या साईडला हा, ह्या साईडला इथं आणि ह्या साईडला इथं टच झालेला आहे. राईट, आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 बघा. इन ट्रायंगल LMN, LM इज इक्वल टू 7.2 सेंटीमीटर, अँगल M इज इक्वल टू 105 डिग्री आणि MN इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर. देन ड्रॉ ट्रायंगल LMN अँड कन्स्ट्रक्ट इट्स सर्कमसर्कल. आता आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच्या आधारे आपण काय अगोदर LMN हा ट्रायंगल ड्रॉ करूया. आता बघा, आता LMN आणि M अँगल दिलेला आहे, त्यामुळे M अँगल इथं असणार आहे. 105 दिलेला आहे. राईट, 105 दिलेला आहे. M हा 105 M, त्यामुळे LMN होते. आणि LM आपल्याला सांगितलेलं आहे 7.2 सेंटीमीटर आणि काय सांगितलेले MN आहे 6.4 सेंटीमीटर. ओके, आणि आपल्याला सर्कल काढायचं आहे. फर्स्ट आता आपण LMN ही जी मेजरमेंट सांगितलेली आहे त्या आधारे आपण काढूया. ओके, 6.4 सेंटीमीटर फर्स्ट घेऊया. आता आपण 6.4 सेंटीमीटर MN घेऊया. .4 सेंटीमीटर. .4 सेंटीमीटर आणि आता आपण हे काय ड्रॉ करूया. हे किती आहे MN 6.4 सेंटीमीटर. ओके, नंतर आपल्याला 105 हे ड्रॉ करूया. नंतर 7.2 सेंटीमीटर हे अंतर काय आर्क काढूया त्याचा. ओके, फर्स्ट 105 डिग्री घेऊया. 105 M ह्या पॉईंटवरती आणि बरोबर ह्या लाईनवरती. राईट, आणि 105 म्हणजे 10च्या आणि 110च्या बरोबर असं मध्ये 105 झालं. हे काय आता आपण असा आधी मोठंच असं हे काढून घेऊया, लाईन ड्रॉ करून घेऊया. आणि आता 7.2 सेंटीमीटर एवढं अंतर आपण घेऊया. 7.2. ओके, 7.2 बघा, आता इथून बरोबर 7.2 सेंटीमीटर एवढं अंतर घेतलेलं आहे. आणि आता आपण हे काय एक आर्क आता ड्रॉ करून घेऊया. राईट, आर्क हा ड्रॉ करून घेतला. हे किती झालेलं आहे 7.2 सेंटीमीटर आणि हा पॉईंट आलेला आहे L. आणि आता आपल्याला काय, आता ही साईड आपल्याला दिलेली नाहीये. आता आपण हे आणि हे काय जॉईन करून घेऊया. ओके, LMN आपला ड्रॉ करून झालेला आहे. आणि आता आपल्याला सर्कल काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला 2 साईडचं बायसेक्टर काढावे लागणार आहे. ओके, मी काय ह्या 2 साईडचे काय बायसेक्टर आपण काढून घेऊया. बायसेक्टर काढण्यासाठी फर्स्ट LMचं काढूया आपण.
LMचं म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. M या पॉईंटवरून काय आपल्याला इकडं असे आर्क काढून घ्यायचे आहेत. ओके, नंतर L या पॉईंटवरून बरोबर त्या ह्यालाच काय इंटरसेक्ट करायचे आहेत. आता हा आर्क मला वाढवावा लागणार आहे. 2 मिनिट. आर्क मी वाढवून घेते. नंतर L ह्या पॉईंटवरून ह्याला काय इंटरसेक्ट करायचे ते. ओके, आणि नंतर आपल्याला काय हे जे जॉईन करायचं आहे. ओके, आता मी काय हे असं जॉईन करून घेते. ओके, आता हा LMचा बायसेक्टर झालेला आहे साईडचा. आता आपण MNचा काढूया. MNचं ही M हा पॉईंट घेऊन निम्म्यापेक्षा मी जास्त अंतर घेते आणि इथे एक लाईन ड्रॉ आर्क काढते आणि ह्या साईडला एक काढते. ओके, आणि तसंच N ह्या पॉईंटवरून आपल्याला सेम तसंच करायचं आहे. इकडं केलं तसंच इकडंही आर्क काढायचा आहे. M हा आर्क मला 2 मिनिट एक्सटेंड करावं लागणार आहे. राईट, आणि आपल्याला काय करावं लागणार आहे, हे आता जॉईन करून घ्यावं लागणार आहे. बघा आता हे आपण काय असं जॉईन करून घेऊया. राईट, आणि आता तुम्ही बघितलात तर हा आपला जो इंटरसेक्ट झालेला पॉईंट आहे तो ट्रायंगलच्या बाहेर आलेला आहे. राईट, आणि हा पॉईंट असतो C. सर्कलच्या पॉईंट म्हणजे सेंटरला नाव द्यायचं असतं C. आता आपल्याला C या पॉईंटवरून बरोबर एवढं अंतर घ्यायचं आहे आणि आपल्याला काय एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे. ओके, बघा आता तुम्ही बघितलं तर तिन्ही ज्या साईड आहेत ट्रायंगलच्या जे अँगल आहेत त्याला काय इंटरसेक्ट झालेला आहे हा सर्कल. राईट, ओके, त्यामुळे आपला हा जो सर्कल काढलेला आहे सर्कल तो काय राईट आलेला आहे. जर इंटरसेक्ट झाला नसता तर हे काय रॉंग आलं असतं. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5, construct triangle DEF such that DE is equal to EF is equal to 6 cm आणि अँगल F is equal to 45 degree and construct its circumcircle. फर्स्ट आता आपण काय करूया तर एक रफ डायग्राम DEF काढूया. आता आपल्याला इथं बघा दिलेलं आहे DE आणि EF 6 cm दिलेलं आहे. ओके, म्हणजे आता इथं समजा EF जर DEF, आता इथं आपण एक रफ डायग्राम अशी जर काढली. ओके, DEF का तर आता इथं EF आहे 6 दिलेला आहे आणि ही काय 6 सेंटीमीटर दिलेला आहे आणि अँगल F आहे हा 45 डिग्री दिलेला आहे. ओके, आणि ह्या दोन साईड सेम आहेत त्यामुळे ह्याच्या समोरील जे मेजरमेंट असतं ते सेम असतं. राईट, कारण हा आयसोस्केल ट्रायंगल आहे आणि हा 45 डिग्री आहे त्यामुळं हा 45 डिग्री आणि त्यामुळं हा किती येणार आहे तर 90 डिग्री येणार आहे. राईट, का तर तिन्ही बाजूंची सम मिळून काय असते, तिन्ही बाजूंची अँगलची सम मिळून असते 180 डिग्री, त्यामुळं हा 90 डिग्री येणार आहे. राईट, आता त्यामुळं आता आपण बघूया असं मेजरमेंट घेऊन काय आपण ट्रायंगल्स ड्रॉ करूया. ओके, फर्स्ट आता आपल्याला किती बघा EF 6 सेंटीमीटर काढून घेऊया. EF 6 सेंटीमीटर काढायचं आहे. बघा आता EF 6 सेंटीमीटर, मी घेते असं EF 6 सेंटीमीटर आणि आता F सांगितलेला आहे आपल्याला 45 डिग्री. फर्स्ट F काढून घेऊया आपण. $45 डिग्री. ओके, 45 डिग्री.
आणि काय आपण आता अशी लाईन एक्सटेंड करूया. ओके, कारण हे आपल्याला किती आहे ते काही सांगितलेलं नाही. नंतर DE सांगितलेलं आहे बरोबर 6 सेंटीमीटर. राईट, म्हणजे आता आपण कंपासमध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेऊया. 6 सेंटीमीटर. आणि काय ह्या लाईनवरती कुठं जॉईन होतो, इंटरसेक्ट होतोय ते बघूया. हे काही इथं इंटरसेक्ट झालेलं आहे. राईट, आणि आता आपल्याला काय हे आता जॉईन करून घ्यायचं आहे. ओके, बरोबर बघा आता इथं हे जॉईन झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं तर बरोबर हे किती झालेलं आहे, आता 90 डिग्री आलेला आहे. जो आपण काढलेला आहे तो काय असा 90 डिग्री आलेला आहे. आणि हा किती 45 डिग्री आहे. हा 90 डिग्री झाला आणि हा किती 45 डिग्री झाला. आणि ही कोणता ट्रायंगल आहे, DEF. आणि DE ही बाजू 6 सेंटीमीटर होते. राईट, आणि आता आपल्याला सर्कल काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला दोन बाजूंचं काय काढावं लागणार आहे, दोन साईडचं फर्स्ट काय बायसेक्टर काढावं लागणार आहे. ओके, फर्स्ट आता आपण DEचा बायसेक्टर काढूया. त्यासाठी या साईडचा आपण काय निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया. इकडे एक आर्क काढला, तसंच इकडेही एक आर्क काढून घ्यायचा आहे आपण. तसंच D ह्या पॉईंटवरून इकडे एक आर्क काढला, तसंच काय आपण ह्या साईडलाही एक आर्क काढून घ्यायचा आहे. ओके, नंतर आपल्याला काय हे जॉईन करायचं आहे. बघा आता हे काय असं मी जॉईन करून घेत आहे. नंतर आपण कोणत्या आता EF ह्या साईडवरती काय बायसेक्टर काढूया. बघा इथंही निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे. F ह्या पॉईंटवरून मी आर्क काढला, इकडं काढला, तर आपल्याला इकडंही काढायचं आहे. राईट, नंतर E ह्या पॉईंटवरून इकडं काढला तर इथंही काढायचं आहे. इथं आलेला आहे. ओके, आणि हा इथं आलेला आहे. नंतर आपल्याला काय हे जॉईन करून घ्यायचं आहे. ओके, हे काय मी आता जॉईन करून घेत आहे. नंतर बघा आता आपला बरोबर इथं इंटरसेक्ट झालेले आहे, दोन्ही बायसेक्टर आहेत ते. राईट, आता हा जो पॉईंट आलेला आहे ते इथून काय इथंपर्यंत अंतर घ्यायचं आहे असं, आणि आपल्याला काय सर्कल ड्रॉ करायचं आहे. राईट, तुम्ही बघितलं तर आपला सर्कल काय राईट आलेला आहे. आपल्या तिन्ही ट्रायंगलला काही इंटरसेक्ट झालेला आहे, जो सर्कल आहे तो. आणि हा जो पॉईंट असतो, जो सेंटर असतो, त्याला नाव काय द्यायचं आहे, C. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आपलं काय 6.3 शिकवून काय सॉल्व झालं आहे. राईट, आणि तुम्हाला माझे जर व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.